लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः सासुबाई। क्या है? अगं काय आज नाश्त्याला फक्त ब्रेड बटर? ऍक्च्युली मला असं वाटलं होतं की आता किचनचा चार्ज सगळा तुझ्याकडे आहे म्हटल्यावर ना असं काहीतरी चमचमीत घसघशीत काहीतरी खायला मिळेल. विघ्नेश, आपण काय खातोय यापेक्षा आज काश्मीरा नाश्ता वाढते हे महत्वाचं आहे. करेक्ट. चला सुरू करा. मीरा जरा प्लेट्स वगैरे काहीतरी आण ना प्लीज. काशी, काय सासूबाई, काही काम होतं का? अगं आज तू अशी का वागतेस? तुझा चेहरा का लपवतेस? खरं तर तुझा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आल्यामुळे तू खुश असायला हवंस. हो ना हो, माझं म्हणणं काही केल्या पटत नाहीये तिला. खरं म्हणजे मी हेच सांगायचा प्रयत्न करत होतो पण तुम्ही बोललात ना बरं झालं. वाढणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव पाहून जेवणाऱ्याचं अर्ध पोट भरलं पाहिजे असं कोणीतरी म्हटलंय. हा, आणि तू तर तुझा चेहराही दाखवायला तयार नाहीस. अरे तुमची पण कमाल आहे. का? काशीने पहिल्यांदा तुमच्यासाठी ब्रेकफास्ट केला आणि तुम्ही काहीच बोलत नाही आहात. छान, म्हणजे छान बनवलाय ब्रेड बटर आहे ना, छान आहे. आबा तुम्ही ना अगदी असं बोलताय की हा ब्रेड हे बटर हे सगळं अगदी होममेडच आहे. विघ्नेश दादा, ब्रेड आणि बटर होममेड नसलं म्हणून काय झालं? हे बघ, ब्रेडला असं छान हलक्या हातांनी बटर लावणं ही सुद्धा एक कला आहे. तुला सांगतो, आता इथे जर अभिलाषा असती ना तर तिने बटरवर ब्रेड लावला असता. एक्झॅक्टली. एक मिनिट आबा, अभिलाषा वहिनी एकतर बिचारी एकटी गेली शाळेत मुलांना सोडायला आणि ती नाही म्हणून तिच्या अपरोक्ष असा बोलतो. हा, याला स्वातंत्र्य म्हणतात. हो, थांब, वहिनी येऊ दे, तुला दाखवतो. ए, आपली काशी घरात आली तेव्हा म्हणाली होती की या घरासाठी मी काहीही करीन. आता तिला कळलं असेल घरासाठी काय करावं लागतं ते. घरामध्ये कुटुंबामध्ये राहायचं असेल तर काय करायला लागतं हे मी तुला सांगते. घरात कुटुंबात वावरायचं असेल तर आपण जसे दिसतो तसं दिसायचं, जसे वागतो तसं वागायचं. हा, घराबाहेर पडल्यावर आपल्याला जगाप्रमाणे वावरावं लागत असलं तरी घरात आल्यानंतर आपला मुखवटा बाहेर ठेवून यायचा. आरशाची गरज माणसांच्या मुखवट्याना लागते, चेहऱ्याला नाही. काही कळतंय? हो सासूबाई. आणि हो, आज संध्याकाळी पिक्चरला वगैरे जायची काही गरज नाही. का सासूबाई? लवकर झोप म्हणजे उद्या सकाळी 5 वाजता उठशील. 5 वाजता? एवढं दचकायला काय झालं? उद्या पाहुणे यायचेत आपल्याकडे जेवायला
आणि त्यांच्यासाठी सगळा स्वयंपाक तू करणार आहेस. 5 वाजता उठलीस तरच सगळा स्वयंपाक आटपेल. कोण पाहुणे? ते उद्या पाहुणे आल्यावरच कळेल. आणि कोण पाहुणे येणार आहेत वगैरे वगैरे ह्याचा विचार करण्यापेक्षा त्या पाहुण्यांसाठी तू काय करणार आहेस याचा विचार कर. ते पाहुणे येण्याआधी मी तुमचाच गळा दाबण्याचा विचार करते आहे. मेकअप नाही, आरसा नाही, वैताग आलाय या सगळ्याचा. विघ्नेश, तू आतापर्यंत कॅशला पाहत आलायस आणि आता काशीला पाहतोयस. खरं सांग, तुला या दोघींमधली कोण आवडली, कॅश की काशी? सांग ना. किती साधी, सरळ आणि सुंदर काशी. हाऊ डेअर यू. मी तुला लग्नाआधी काय बजावून सांगितलं होतं ते विसरलंच वाटतं. आपण ठरवलं होतं ना की लग्नानंतर तू मला काशी म्हणून बोलायचं नाही, आणि ज्या दिवशी तू मला काशी म्हणून हाक मारशील त्या दिवशी आपलं नातं फिनिश. अगं हे बघ, मी खरंच काहीच विसरलेलं नाहीये. उलट ज्या गोष्टी कदाचित विसरलो असेन त्या गोष्टींची आता पुन्हा नव्याने जाणीव निर्माण झाली आहे मला. खरंच याच काशीवर मी अगदी मनापासून प्रेम केलं होतं. आणि आता फक्त नुसत्या त्या नावाचा उच्चार केल्यामुळे आपलं इतकं छान असलेलं नातं इतक्या लवकर फिनिश होऊन जाऊ शकतं. कारण मी काशी नाहीये, कॅश आहे, कॅश. आणि कॅश म्हणूनच कायम राहणार. हा, एक वेळेस तू मला कॅशच्या ऐवजी काश्मीरा म्हटलेलं चालेल, पण काशी म्हटलेलं मला चालणार नाही. असं काय पाहतोयस? कॅश, आज सकाळपासूनच मी तुला या तुझ्या नव्या रंगरूपामध्ये बघतोय. आणि मला बघताना हेही जाणवतंय की या सगळ्या गोष्टींचा तुला खरंच खूप त्रास होतोय सकाळपासून. पण ऍक्च्युली या सगळ्या तुझ्या अवतारामुळे मला आपल्या लग्नापूर्वीची तू आठवलीस. अशीच साधी, सरळ, सुंदर. मला एक कळत नाहीये, हे साधेपणातलं तुझं सौंदर्य का कळत नाहीये ग तुला? कशाला उगाच त्या मेकअपच्या थराखाली हे सगळं लपवू पाहतीयस? जशी आहेस तशीच राहा ना, साधी, सरळ आणि तितकीच सुंदर. तू किती सेल्फिश आहे रे. बायको बद्दलच्या तुझ्या कल्पना किती बुरसटलेल्या आहेत. काय तर म्हणे साधी, सरळ, केसात गजरा माळणारी. माय फूट. मला वाटलं होतं एवढ्या वर्षात माझ्याबरोबर राहून तू सुधारला असशील, पण नाही. तुझे असले विचार ऐकल्यावर आता कळतंय तू आहेस तसाच आहेस. तुझे हे विचार जर माझ्या मैत्रिणी ऐकतील ना तर मैत्रिणी हसतील माझ्यावर. ठीक आहे. माझं हे मनापासूनच बोलणं जर तुला ऐकण्यात काही इंटरेस्ट नसेल ना तर मलाही बोलायचंच नाहीये तुझ्याशी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुला उद्या सकाळी 5 वाजता उठायचंय. हं? मी झोपतो. उद्या पाहुणे यायचेत आपल्याकडे जेवायला आणि त्यांच्यासाठी सगळा स्वयंपाक तू करणार आहेस. 5 वाजता उठलीस तरच सगळा स्वयंपाक आटपेल. 2 वाजले. मी पण काय मूर्ख आहे? त्या गायत्रीला एवढं काय घाबरायचं? अजून 3 तास आहेत. झोपते थोडं.
4 वाजले. शी बापा, एवढं पण काय? कॅश, कॅश, अलार्म वाजतोय, उठ आता. कॅश, अगं उठ, अलार्म वाजतोय, 5 वाजलेत. अगं तुला उठायचंय ना, तो अलार्म तरी बंद कर ना. कॅश, कॅश, चल उठतेस का? जाऊ दे ना, तुलाच जर उठायचं नसेल तर मी कशाला एवढा आरडाओरडा करतोय? त्या गायत्रीजी आल्या ना की मग कळेल तुला. मी झोपतो आता. अरे विघ्नेश, काय आहे? आता हळू बोल ना, बिचारी झोपली तर झोपू दे रे तिला. म्हणजे काय झालं माहितीये का, पहाटे 5 वाजता उठली आणि स्वतःहून किचन मध्ये आली आणि मला असं वाटलं की आता तिने तिच्या कामाला सुरुवात केली असेल, म्हणून मी सुद्धा झोपलो रे. आणि बघ ना कशी झोपली एखाद्या तान्ह्या बाळासारखी. अगं बाई, एका दिवसात काय अवस्था करून घेतलीये स्वतःची. मला खरंच तिचे हाल बघवत नाहीयेत. हो ना, मग तू घे ना स्वयंपाक करायला. अहो, म्हणजे मी केला असता स्वयंपाक, मग पण
हा पण गायत्रीजींना हे आवडणार नाही ना, म्हणून नाही करत. अरे तुम्ही काय बोलत बसलाय? उठवा प्लीज. बहिणी अहो बघा तरी कुठे झोपलाय. बहिणी उठा. अहो काय झालं? नाही झोपू दे ना रे. अहो बहिणी, अहो मी मीरा आहे, मीरा. बघा तरी 5 वाजून गेले, तुम्हाला कामं करायची आहेत. बहिणी बघा, हे बघा आई आले तर. विघ्नेश 2 मिनिटं झोपू दे. झोप झोप झोप. काय चाललंय? काय चाललंय? आई, गुड मॉर्निंग. तुझ्या आळशीपणाची शिक्षा तुला आत्ताच मिळणार आहे, इथल्या इथे आणि ताबडतोब भोगायचे. पाच तासात जे काम करणार होतीस ते आता 2 तासात करायचंय. आई, ते 2 तासात कसं होणार ना काम? जर तुमची हरकत नसेल तर मी वहिनींना मदत करते. हा वहिनी, पटकन होईल. हा ना? अजिबात नाही. ही शिक्षा मी तिला दिली, तुला नाही, तेव्हा तिनेच भोगायची. आणि आत्तापासून. सासूबाई